नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खऱ्या अर्थाने आपल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे, कारण की लवकरच PM किसान योजनेचा 20वा हप्ता आपल्या सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर काही शेतकऱ्यांचे खात्यावर पैसे येणे हे बंद झाले आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पैसे बंद होण्याचं नेमकं कारण काय आहे आणि जर बंद झाले असेल तर त्यावरती काय उपाय करायला हवेत किंवा जेणेकरून पैसे आपले या महिन्यात चालू होतील, तर त्या संदर्भातला हा पूर्ण व्हिडिओ आहे। आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून ज्या कोणत्या शेतकऱ्याचे पैसे येणे हे बंद झाले असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ते कसे चालू होतील हे आपण सांगणार आहोत। यामध्ये आपण बघू शकता एका बाजूला कारणे दिलेली आहेत आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे जेणेकरून आपले बंद झालेली जी काही रक्कम असेल ती सुरू होईल। तर त्याप्रमाणे आपण एक एक कारण बघूया की तुमचे PM किसान योजनेचे पैसे कशामुळे बंद झाले आहेत। तर सगळ्यात प्रथम बघूया, जमिनीचे प्रमाणीकरण नसणे म्हणजे तुमची लँड सीडिंग नसणे। तर बरेच शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम झाला आहे की त्यांचे जे उतारे असतात, सातबारा जो म्हणतो आपण त्याला, हे एकत्रित असतात ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करता त्यावेळेस, आणि नंतर तर तुमचं जे खाते वाटप झाल्यानंतर तर त्याची जी विभागणी होते त्यामुळे पण तुमचं कधी कधी हा प्रॉब्लेम होऊन जातो की तुमचं लँड सीडिंग हे अनसीडिंग होऊन जातं। तर या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्ही बघू शकता काय करावं लागेल या ठिकाणी आपण बघूया। महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीचे लँड सीडिंग करून घेणे। तर तुम्हाला महसूल विभागाशी संपर्क करून तुम्हाला लँड सीडिंग करून घ्यावं लागणार आहे, तुम्ही ते बघू शकतात। तर तुम्हाला महसूल विभागाशी संपर्क करून लँड सीडिंग तुमचं हे करून घ्यावं लागणार आहे, तेव्हा तुमचा जो लँड सीडिंगचा जो इश्यू आहे तो क्लिअर होणार आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही हप्ते ते सुरळीत सुरू होणार आहे। त्यानंतर आपण दुसरा बघूया, eKYC नसणे। आता eKYC नसणे हा बरेच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो की शेतकरी नोंदणी तर केली पण नोंदणीनंतर शेतकऱ्याला eKYC करणं हे बंधनकारक असतं। तर या केसमध्ये तुम्हाला eKYC करणं हे बंधनकारक आहे। तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यांनी इथे दिलेलं आहे बघा 2 नंबरच्या पॉईंटमध्ये, स्वतः CSC किंवा गावातील कृषी सहायकाच्या मार्फत eKYC करून घेणे। जर स्वतः येत असेल तर स्वतः मोबाईलच्या माध्यमातून करू शकतात, नाहीतर गावातील कृषी सहाय्यक असेल त्यांच्या मार्फत तुम्ही eKYC करू शकतात। त्यानंतर आपण तिसरा जो कारण आहे ते बघूया। इथे तिसरं कारण त्यांनी दाखवलं की बँक खाते आधार नसणे, म्हणजे बँक खातं जे आहे तुमचं त्याला तुमचं आधार लिंक नसणे। तर त्या केसमध्ये तुम्हाला काय होतं की बँकेत जर तुमचं आधार कार्ड लिंकच नाही आहे तर तुमची जी DBT आहे ते DBT थ्रू तुमचे पैसे येणार आहे तुमच्या खात्यावर जमा होणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला बँक खाते तुमच्या आधारशी लिंक करावं लागेल किंवा तुम्हाला पोस्टामध्ये तुमचे खाते ओपन करून घ्यावे लागेल, जेणेकरून जे आधार कार्ड तुमचं ज्या ठिकाणी लिंक होणार आहेत त्या ठिकाणी तुमचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया। पुढचा पॉईंट आहे 4 नंबरचा बघा, बँक खाते DBT इनेबल नसणे। बघा, बँक खाते DBT इनेबल नसणे म्हणजे तुम्ही आधार कार्ड बँकेत लिंक केलं आहे पण त्याला DBT इनेबल केलेलं नाही आहे। जोपर्यंत तुम्ही DBT इनेबल करत नाही तोपर्यंत सरकारी जो काही तुम्ही ज्या योजनांचा लाभ घेत आहेत त्याचे पैसे तुम्हाला जमा होत नाही। त्यामुळे तुम्हाला आधार DBT करणं, आधारला बँकेशी लिंक करणं किंवा तिला आपण DBT म्हणतो, DBT करणं हे फार गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही ते बाजूला बघू शकतात। तर त्यासाठी तुम्हाला आधार खाते बँकशी लिंक करून घ्यावे लागेल। बघा, तुम्ही बघू शकता इथे आधार खाते जे आहे ते आधार खाते तुम्हाला बँकेशी लिंक करावं लागेल किंवा तुम्हाला पोस्टामध्ये एखादं खातं ओपन करून घ्यावं लागेल। तर त्यावेळेस तुमची जी रक्कम थांबलेली आहे ती पुन्हा तुमच्या खात्यावर येण्यास सुरुवात होऊन जाईल। त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, आधार लिंक खाते बंद असणे। बघा, 5 नंबरचा पॉईंट आहे, आधार लिंक खाते बंद असणे म्हणजे ज्यांचं खातं तर ओपन आहे बँकेमध्ये पण त्यांचं जे खातं जे आहे ते आधारला लिंक नाही आहे, आधार लिंक खाते बंद करून म्हणजे बंद पडलेलं खातं म्हणू शकतो आपण त्याला, खातं बंद पडलेलं आहे। तर त्या केसमध्ये तुम्हाला बँकेत जाऊन, बघा त्यांनी त्याचं कारण जे सांगितलं आहे की तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्हाला बँकेत जाऊन ते खातं जे आहे त्याचं तुम्हाला चालू करून घ्यावं लागणार आहे। त्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही दुरुस्ती करून घ्या आणि खातं सुरू करून घ्या। ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण, बँक खात्यास दुसऱ्या कोणाचा आधार लिंक असणे। बघा, 6 नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता, बँक खात्यामध्ये जो आहे ना तुम्ही दुसऱ्या कोणाचं तरी आधार लिंक केले आहेत, खातं तुमचं आणि आधार कार्ड दुसऱ्याचं, म्हणजे जो आधार कार्ड लिंक म्हणतो आपण तो दुसऱ्याचं देऊन ठेवलं आहे तुम्ही
दुसऱ्याचं आधार कार्ड असल्यामुळे त्या केसमध्ये तुमच्या आधार कार्डवरती पैसे जमा किंवा तुमच्या डीबीटीला पैसे जमा होणार नाही आहे. तर त्या केसमध्ये जाऊन तुम्हाला काय करावं लागणार आहे, बँकेत जाऊन दुरुस्ती करून घेणे. त्या केसमध्ये तुम्हाला बँकेत जाऊन जे तुमचं स्वतःचं बँक खातं असेल ते जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड तिथे लिंक करून घ्याने, जेणेकरून तुमचे जो काही प्रॉब्लेम आलेला आहे, जे पैसे येत नाही ते तुम्हाला चालू होऊन जातात. त्यानंतर आपण पुढचा 7वा पॉईंट बघूया. त्यामुळे तुम्हाला नोंदणीनंतर आधारमध्ये दुरुस्ती करणे. हा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो. काय करतात, बरेच लोक आधार कार्ड अपडेट करतात. अपडेट केल्यानंतर ज्यांनी जी PM किसानमध्ये जी नोंदणी केलेली आहे त्या PM किसानच्या नोंदणीमध्ये आणि त्यांनी आधार अपडेट केले याच्यामध्ये काही तफावत दिसते. त्यामुळे काय होतं की जी तुमचे आपण म्हणतो KYC प्रॉब्लेम आलेला आहे किंवा तुमचं खातं लिंक होत नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही हे अपडेट आधार कार्ड म्हणतो आपण त्याला, त्या अपडेटमध्ये काहीतरी करेक्शन केलेलं आहे तुम्ही. त्या करेक्शन केसमध्ये तुमचं जे DBT असते किंवा जे तुमचं PM किसानचे पैसे येणारे असतात ते कुठे थांबलेले असतात की त्याच्यामध्ये काहीतरी छेडछाड झालेली असते. छेडछाड म्हणल्यापेक्षा करेक्शन झालेलं असतं तुमच्या आधारमध्ये आणि बँकेच्या डॉक्युमेंटेशनमध्ये. यामध्ये तुम्हाला ती करेक्शन झाल्यामुळे जे तुमची आपण ज्याला म्हणतो आधारमध्ये ते तुम्ही दुरुस्ती केल्यामुळे हे तुमचे पैसे थांबलेले असतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्ही बघू शकतात. स्वतः किंवा CSC मार्फत आधार दुरुस्ती करून घेणे. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःही तुम्ही आता गव्हर्नमेंटने बघा त्या PM किसानच्या पोर्टलमध्ये एक असे ऑप्शन अपडेट केले की तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपडेट करू शकतात किंवा CSC केंद्रामार्फत त्यांच्याकडनं जाऊन तुम्ही त्याची काही तुमचे करेक्शन आलेलं आहे ते तुम्ही करून घेऊ शकता. जे तुम्ही आधार अपडेट केलं आहे तेच आधार कार्डची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही CSC मार्फत किंवा स्वतः त्यामध्ये ती करेक्शन करू शकता. करेक्शनच्या ऑप्शनमध्ये जाऊन PM किसानच्या पोर्टलमध्ये, जेणेकरून जो काही प्रॉब्लेम झाला आहे तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. तर त्यानंतर आता पुढचा पॉईंट बघा, 8वा पॉईंट आपण चेक करूया. 8व्या पॉईंटमध्ये तुम्ही बघा, नोंदणी केलेल्या कालावधीत आयकर भरणे. बघा बरेच लोकांचा हाही प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला त्यांनी नोंदणी केली, त्यांना काही हप्तेही मिळाले, पण त्यांचं जे रक्कम म्हणतो आपण ती आयकरच्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. तर त्या केसमध्ये त्यांनी काय झालेलं आहे की त्यांचे जे अर्ज आहे ते अपात्र झालेले आहे. बघू शकता तुम्ही, अर्ज अपात्र होण्याचं कारण काय की तुम्ही आयकर भरता ना, तुम्ही आयकर म्हणजे टॅक्स भरतो आपण. टॅक्स भरणारे लोक हे कुठल्याही सरकारी योजनेसाठी पात्र राहत नाही, त्यामुळे तुमचे हे अर्ज अपात्र होतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही आपण 9वा पॉईंट बघूया, योजनेअंतर्गत लाभ संपादित करणे. आता या केसमध्ये काय होतं बघा, तुम्ही एखाद्या सरकारी योजनेचा एखाद्या सरकारी स्कीमचा लाभ घेत असाल, जसं आपण लाडक्या बहिणीच्या याच्यात पाहिलं की ज्या महिलांना सरकारी कुठल्या योजनेचा, जसं संजय गांधी निराधार योजना असेल, श्रवणबाळ योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल, यांचा त्यांना जर लाभ मिळत होता तर त्या केसमध्ये त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे हे मिळणं बंद झाले होते. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही एखाद्या योजनेचा लाभ घेतात तर तुम्हाला पुन्हा PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी त्यांनी बघा दिलं की योजनेचा परत लाभ घेता येणार नाही. त्यांनी पुढे त्याचं बघा ते काय सांगितलं आहे की योजनेत परत लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही पहिलेच एखाद्या सरकारी योजनेची तुम्हाला रक्कम मिळते तर तुम्हाला PM किसानमध्ये पुन्हा तुम्ही त्याच्यात नोंदणी करू शकणार नाही आणि त्याचे तुम्हाला पैसे मिळू शकणार नाही. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, 10 नंबरचा पॉईंट तुम्ही बघू शकता, विविध कारणास्तव अर्ज अपात्र असणे. म्हणजे बघा तुम्ही जर एखादा PM किसानचा अर्ज तुमचा रिजेक्ट होतोय किंवा कारणास्तव तुमचा अर्ज नामंजूर होतोय, तर त्यामध्ये बरेचसे कारण असतात. लँड सीडिंग नसणं, बँक सीडिंग नसणं. तर त्यामध्ये तुम्ही त्या गोष्टी ज्या पूर्तता करायला त्यांनी सांगितली ते तुम्ही जाऊन तिथे ती कागदपत्राची पूर्तता करा आणि तुमचा जो अर्ज आहे हा पात्र करून घ्या. त्यांनी पुढे दिलेलं पण आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, त्यांनी सांगितलं आहे की आपण पात्र असूनही अर्ज अपात्र घोषित लिंक असेल तर अवश्य कागदपत्र पुराव्यासह अर्ज दाखल करून घेणे. म्हणजे जेणेकरून तुमचं सर्व काही तुम्ही योजनेच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या जर तुम्ही बसत असाल तर पुन्हा तुम्ही जाऊन अर्ज करून लागणारे जे डॉक्युमेंट असतील, जे कागदपत्र असतील पूर्तता तुम्ही बसत असाल ते तुम्हाला पुन्हा त्या पोर्टलवरती जाऊन भरावे लागतील, जेणेकरून तुम्ही परत त्या योजनेसाठी पात्र व्हाल. त्यानंतर बघा 11वा पॉईंट आपण बघूया. याच्यामध्ये काय तो, लाभार्थी मृत झाल्यास अपात्र होणे. म्हणजे एखादा लाभार्थी असेल तर तो मयत झाला असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला जे मिळणारे हप्ते ते बंद होतात. समजून घ्या ही गोष्ट. काही केसमध्ये घडतंही, जर लाभार्थ्याचा अचानक काही नैसर्गिक मृत्यू होणे किंवा अनेक कारणांचं काही
त्याचा मृत्यू झाला तर त्याचे पैसे हे चालू राहतात, पण काही कारणानंतर काही दिवसानंतर तुमचे ते पैसे बंद होतात, तर त्याला काही तुम्ही अर्ज आपोआप ते अपात्र होणार आहेत. त्यानंतर आपण शेवटचा एक पॉईंट बघूया, नोंदणी. तुम्ही जे बघू शकता, नोंदणी जमिनीची विक्री केल्यामुळे होणे. म्हणजे तुम्ही एखाद्या PM किसान योजनेमध्ये ती लँड सीडिंग ऑलरेडी ॲड केली, तो उतारा तुम्ही तिथे जोडलेला आहे, त्यांची ज्यावेळेस तुम्ही नोंदणी करताना उतारा तिथे जोडला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही त्यातनं बाद होत आहेत. तर अशा वेळेस बघा तुम्हाला त्यावेळेस परत अर्ज करता येणार नाही. त्यांनी सांगितलं की अशा वेळेस तुम्हाला परत अर्ज करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जे सातबारा त्या ठिकाणी जोडत असाल ते काळजीपूर्वक जोडा, जेणेकरून पुढे चालून तुम्हाला त्या योजना बंद होणार नाही. अशा प्रकारे आपण बघू शकतो की 12 जे आपण पॉईंट्स आहेत ते आपण यामध्ये पाहिले. म्हणजे अजून एक नवीन ॲड झालं आहे ते यामध्ये दाखवलेलं नाही आहे, ते मी तुम्हाला सांगतो की आता जर नवीन जे आपण बघतोय की फार्मर आय डी जो आहे तो फार्मर आय डी काढणं आता कंपल्सरी झालेलं आहे. तर तुम्हाला फार्मर आय डी जरी नसेल तरीही तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आशा आहे की आपण सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहिला असेल. जर सांगितल्याप्रमाणे आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवांचे जर पैसे येणं थांबलं असेल तर सांगितल्याप्रमाणे जे पण आपण त्यामध्ये उपाय सांगितले आहेत ते आपण नक्कीच पूर्ण करावे, जेणेकरून 20वा हप्ता आपल्या खात्यावरती हा नक्कीच जमा होईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.